अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान पूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्राचं हे अभियान राबवण्यात आलं. या अभियानामध्ये मागच्या महिनाभर सर्वे झाला आणि सर्वेमधून ज्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची मागणी होती जिल्हाध्यक्ष पदासाठी, त्यातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीवरून मला या काँग्रेस पक्षाच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आणि हे माझं मी भाग्य मानतो. कारण आजपर्यंत आपण जर बघितलं नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांचा इतिहास, तर एवढ्या कमी वेळाचं जिल्हाध्यक्षपद कोणालाही भेटलेलं नाही. मला ही कमी वेळात संधी मिळाली आणि त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल. निश्चितच आज पक्षाला बळकटी देण्याचं काम करेल, कारण मी मागच्या 25 वर्षापासून फक्त संघटनात्मक कामामध्ये अधिकाधिक काम केलं आहे आणि तो माझ्या आवडीचा विषय आहे. ते संघटनेचं काम संघटना वाढवण्याचं काम करेल मी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आता होऊ घातलेल्या आहेत. जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत आणि पंचायत समित्या पण आहेत. परंतु हे सरकार इलेक्शन घेते की नाही अशी शक्यता वाटते. कारण मागचं आपण जर बघितलं 2022ला जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपलेला आहे. 22 पासून 27 आता 26 चालू आहे. बाबा 4 ते 5 वर्ष झाले. 5 वर्षाचा पूर्ण एक टर्म पूर्ण झाला असता, पण आतापर्यंत सरकारनं ह्या निवडणुका घेतलेल्या आहेत. पण मला अजूनही सरकारवर भरोसा वाटत नाही की ते निवडणुका घेतील म्हणून. फक्त काही ना काही कारण सांगून डिले करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला पक्षाकडून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी आदरणीय राहुलजी गांधी असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, मराठवाड्याचे नेते अमित देशमुख साहेब असतील, आमच्या जिल्ह्याचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील व पक्षाच्या सर्व छोटे मोठे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आमचे सर्व फ्रंटलचे कार्यकर्ते असतील, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.